आणखी एक महत्त्वाची बातमी, पवईमध्ये मतदार संतापलेले आहेत। पवईमध्ये आपण दृश्य बघितली की ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदार संतापलेत। अक्षरशः 3 तासांपासून मतदार हे रांगेमध्ये उभे आहेत, ताटकलेले आहेत। 3 तास होऊन गेलेले आहेत आम्हाला रांगेत। काही जण तर 5-5 तास आहेत जे पुढे आहेत ते, आणि आतापर्यंत बराच वेळ झालेला आहे। खरं तर पण निवडणूक अधिकाऱ्यांकडे काही सांगण्यात आलंय का? बांदेकर सर, निवडणूक अधिकाऱ्यांकडे माझा प्रश्न एवढाच आहे की जर सगळं सुरळीत चालू आहे तर 3 तास का लागत आहेत? 1300 यादीत जर नावं आहेत आम्हाला समजलं तर 1300 ची यादी असलेल्या ठिकाणी तुम्हाला इतका वेळ का लागतो? आणि जर 3.5 तास झालेले आहेत ऑलरेडी, काही जणांना 4-4, 5-5 तास, आणि अजून किती वेळ लागेल काही सांगता येत नाही असं आतून जर समजत असेल। 2 वाजलेले आहेत, मगाशी तुम्हाला बाईट देऊन मी आलो, तुम्हीच बघा, त्यालाच आता 1 तास होऊन गेलेला आहे आणि अजून आतमध्ये कधी जाणार माहित नाही। त्यामुळे अत्यंत गंभीर आहे परिस्थिती। पतीसोबत या सगळ्या लोकांसोबत सगळ्यांसोबत 3 तास झाले आणि लिटरली आम्ही एक 25 ते 30 पावलांचं अंतरच कव्हर केलेलं आहे। इतकं स्लो चाललंय। आणि जर यांचं म्हणणं असं असेल की सिनियर सिटीजनमुळे असं झालंय, तर 1700 लोक मतदानाचे आहेत। किती सिनियर सिटीजन आहेत ज्यांच्यासाठी आम्ही 3 तास उभे आहोत? असं शक्यच नाही होऊ शकत, इम्पॉसिबल आहे। खोटं बोलतायत। आतमध्ये असणारे निवडणूक प्रक्रिया इतकी स्लो चाललेली आहे, खूप वाईट, खूपच चिंताजनक आणि निराशाजनक आहे। 11 वाजल्यापासून उभा आहे, पण मत दिल्याशिवाय जाणार नाही घरी। परंतु ही गैरसोय वाटत नाही का मतदारांची? गेल्या अनेक तासांपासून या उच्चभ्रू वस्तीतले लोक ताटकळत बसलेत मत। उच्चभ्रू आणि आपण सर्वसामान्य असा भेदभाव नको करायला। आम्ही मतदार आहोत, शेवटी आम्ही कुठलेही सिनेमा, नाटक, सिरियल करणारे लोक असलो तरी सर्वसामान्य म्हणूनच यांच्याबरोबर उभे आहोत। पण प्रत्येकाचे तेच हाल आहेत, कारण एकतर ना प्रचंड उष्णता आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्याच लोकांना खूप त्रास होतोय। पण हा त्रास खरं त्या अधिकारी लोकांना कळायला पाहिजे। आतमध्ये एवढं स्लो का काम चाललंय कळत नाही।